आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मनाने असं काय वाचत असतं मला असं बिलकुल नाही चाललं। मी तर थांबतो, मी तुम्हाला लेखी पत्र देतो 7:30च्या मीटिंगचं। 4:30ला या सगळे सगळ्यांनी घेऊन जा। लेडीज कसे तुमचं आहे का काय आम्ही दिवाळीच्या पिरियडमध्ये सगळे परत येतो नंतर 4 वाजता शिबिर नमस्कार, मी सुनील खमितकर, जिल्हा समाज कल्याण धाराशिव। तर मागील 2-3 दिवसापूर्वी माझ्या कार्यालयामध्ये मंगरुळ येथील आश्रमशाळेतील काही कर्मचाऱ्यांनी येऊन गोंधळ केला होता। त्याबाबतची वस्तुस्थिती अशी होती की सदर शाळेचे जे मुख्याध्यापक होते ते खूप बेशिस्तपणे काम करत होते, त्यामुळे त्यांना आम्ही निलंबित केले होते कार्यालयाकडून। आता निलंबित माणसाला स्वतः वेतन बिल काढता येत नाही, तर निलंबित असलेल्या त्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सहीची सुमारे 1 कोटीची पगार बिलं आमच्या कार्यालयाकडे सादर केली होती आणि ही बिलं आम्हाला मंजूर करता येत नाहीत कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण त्यांना सहीचे कुठलेही पावर नाहीत। आहरण आणि सवितरण अधिकारी म्हणजे थोडक्यात DDO या पदावर ते काम करू शकत नाहीत। निलंबित माणसाला कुठलीही पगार बिलं स्वतःच्या सहीने कार्यालयाला सादर करता येत नाही। या बाबतीमध्ये आम्ही त्यांना 2-3दा पत्र लिहून अवगत केलं होतं, तोंडी सुद्धा त्या शाळेच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगितलं होतं, पण त्या बाबतीमध्ये कुठली सुधारणा झाली नव्हती। त्याच्यानंतर आम्ही सदर संस्थेला तिथे रीतसर मुख्याध्यापक नेमणुकीसाठी सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं, मात्र संस्थेकडून अद्याप तिथं निवड झालेली नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं की संस्थेमध्ये अंतर्गत स्वरूपाचे वाद असल्यामुळं धर्मादायिकाकडून अभिप्राय मागितल्याशिवाय त्या बाबतीमध्ये पुढील योग्य ती कारवाई आम्हाला करता येत नाही। जितक्या कालावधीचं वेतन आहे तेवढं करू शकतो, त्या बाबतीचे आम्ही डायरेक्शन त्यांना दिलेले आहे आणि त्याच्या पुढच्या कालावधीचे वेतन करण्यासाठी धर्मादायिकाकडून आम्हाला रीतसर पत्र पाहिजे आणि त्याच्यानंतरच आम्ही पुढची कारवाई करू शकतो। पण मुख्याध्यापक हा शाळेचा चारित्र्यवानच पाहिजे आणि त्याचं शालेय कामकाज खूप चांगलं पाहिजे आणि ज्या माणसाला निलंबित केलं त्याच्या सहीने कुठलीही पगार बिल आम्ही कधीच मंजूर करू शकणार नाही। सरकारी कामात अडथळा हा, तर त्या बाबतीमध्ये विनाकारण मी त्यांना समजून वेळोवेळी सांगितलं होतं, ह्यावेळेस सुद्धा समजून सांगण्याचा माझा प्रयत्न होता, पण विनाकारण काही कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली। त्या बाबतीमध्ये मी कायदेशीर कारवाईचा पर्याय मी चाचपडून पाहत आहे। हो, त्या बाबतीमध्ये मी कारवाई करेन आणि वेळ आल्यावर मी ते आपल्याला सगळे डिटेल्स परत सांगेन। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।